आज आपण ठामपणे नाही कसं बोलायचं या विषयावर बोलणार आहोत. आणि जर तुम्हाला सगळ्यांना खुश ठेवायचंच असेल तर व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. आज आपण लोकांना नाराज कसं करायचं यावरच बोलणार आहोत. हो, लोक नाराज होणार आहेत. कारण जेव्हा तुम्ही त्यांना ठामपणे नाही बोलणार आहात, लोक तुमचा फायदा घेतात. तुम्ही त्यांना परवानगी देता. तुमचं आयुष्य कठीण आहे कारण लोक वाईट आहेत म्हणून नाही, तर तुम्ही सगळ्यांना हो बोलता म्हणून. लोक त्यांचाच गैरफायदा घेतात, जो माणूस नाही म्हणत नाही. तुम्ही कधीतरी अनुभवलं असेलच, जी व्यक्ती तोंडावर नाही बोलते, त्या व्यक्तीच्या लोक कधीच नादी लागत नाही. पण जी व्यक्ती सगळ्यांना हो बोलते, तिचाच कायम फायदा घेतला जातो. यातील पहिला पॉइंट म्हणजे चांगुलपणाचा खोटा मुखवटा. आपल्याला वाटतं मी चांगला वागलो तर लोक मला मान देतील. पण हे खरंच खोटं आहे. जास्त चांगुलपणा लोकांना तुमच्याशी जोडत नाही, तर लोक तुमच्यावर हक्क गाजवायला सुरुवात करतात. आणि मग तुमचा काही आदरच राहत नाही. जर तुम्ही लोकांसाठी नेहमीच अवेलेबल असाल, तर तुम्ही कधीच स्पेशल नसता. आपण सगळ्यांसाठी अवेलेबल असतो, सगळ्यांचं ऐकतो, सगळ्यांसाठी ॲडजस्ट करून घेतो. पण स्वतःसाठी आपण काय करतो? स्वतःसाठी आपल्याकडे वेळच नसतो, ऊर्जा नसते आणि काही करायचं म्हटलं तर त्यात मन लागत नाही. लोक आपला वापर करून घेतात कारण आपण त्यांना कोणत्याच गोष्टीला विरोध करत नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला कधी कोणी समजून का घेत नाही? कोण का समजून घेईल आपल्याला? आपण कधी स्वतःसाठी स्टँड घेतलाय? तर नाही ना. दुसरा पॉइंट, सतत हो म्हणण्याची किंमत. सतत हो म्हणण्याची किंमत काय असते तुम्हाला माहीत आहे का? प्रत्येक होची किंमत असते. तुम्ही दुसऱ्यांना वेळ देता, पण स्वतःकडून तो वेळ काढून घेता. तुम्ही दुसऱ्यांचं ओझं उचलता आणि स्वतःचं आयुष्य खाली ठेवता. आणि असं करत करत लोकांसाठी जगत असताना तुम्ही थकून जाता, पण कुणालाच काही फरक पडत नाही. कारण त्या लोकांसाठी तुम्ही कधीच महत्त्वाचे नसता. त्यांच्यासाठी फक्त त्यांचं काम महत्त्वाचं असतं. जेव्हा त्यांची गरज संपेल ना, तेव्हा तेच गोड बोलणारे जे लोक होते ना, ते नंतर तुमची विचारपूस सुद्धा करणार नाहीत. लोक चांगले नसतात, ते फक्त त्यांच्या सोयीनुसार वागतात. जोपर्यंत तुम्ही वेळ देताय, तुम्ही मदत करताय, तुम्ही त्यांची कामं करताय, तोपर्यंत तुम्ही खूप छान असता. पण ज्या दिवशी तुम्ही नाही म्हणता, त्याच दिवशी तुम्ही वाईट होऊन जाता. त्यांना वाटतं हा बदलला, हा आता किती अरोगंट वागतोय. पण तुम्ही बदलत नाही, तर त्यांची सोय संपलेली असते. लोक तुम्हाला कधी जबरदस्ती करत नाही. ते भावनिक ब्लॅकमेल करतात. तूच माझा आहेस, तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तू नाही म्हणशील असं तर कधीच वाटलं नव्हतं. हे त्यांचं तुमच्यावर असलेलं प्रेम नाही, तर हा त्यांचा तुमच्यावर असलेला दबाव असतो. आणि दबावाखाली तुम्ही होकार देता, पण दबावाखाली दिलेला होकार ही कधी हारच असते. नाही म्हणणे म्हणजे कमजोरी नाही. नाही म्हटलं म्हणजे माणूस उद्धट होत नाही. नाही म्हणजे माणूस वाईट नाही, तर नाही म्हणजे सीमा, मर्यादा. आणि मर्यादा नसलेला माणूस सगळ्यांसाठी अवेलेबल असतो आणि फक्त स्वतःसाठी अवेलेबल नसतो. आणि हे जग मर्यादा नसलेल्या लोकांना फाडून खाऊ शकतं. लोक काय म्हणतील? तुम्ही नाही म्हणायला लागलात तर लोक काय म्हणतील? किती बदललास तू? तू तर खूपच गर्विष्ठ झालाय. आधी तर कधी असा नव्हतास? हो, कारण आधी मी मूर्ख होतो. आज जर लोक तुम्हाला चुकीचं समजत असतील, तर कदाचित तुम्ही पहिल्यांदा स्वतःसाठी उभे राहिलात. आता आपण बघूया नाही कसं म्हणायचं. नाही म्हणताना जास्त शब्द नको, कारण नको, जस्टिफिकेशन तर अजिबातच नको. फक्त म्हणा नाही, हे माझ्यासाठी नाहीये, हे मी नाही करू शकत आणि हे काम करण्यासाठी आता माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. कारणे द्यायची नाही, फक्त ठामपणे नाही म्हणायचं. लोक तुमच्यापासून दूर जातील, हो जातीलच, पण जे जातील ते लोक तुमचे कधीच नव्हते. ते फक्त तुमच्यावर भार होते, स्वार्थी होते, जे फक्त कामापुरते तुमच्यासोबत होते. आणि अशा लोकांना आयुष्यात ठेवून तरी करायचे तरी काय? जे तुमच्या नाईला सहन करू शकत नाही, ते तुमच्या आयुष्यात राहण्यास पात्र नव्हते. लोक कमी होतील, पण जे तुम्हाला समजून घेतील तेच तुमचे खरे लोक असतील. पहिल्यांदा नाही म्हणायला आवाज कापेल, मन घाबरेल, पण दुसऱ्यांदा सोपं होऊन जाईल. तिसऱ्यांदा कॉन्फिडन्स येईल आणि चौथ्यांदा लोक तुमचा आदर करायला सुरुवात करतील. रिस्पेक्ट कधीच मागून मिळत नाही, तो मिळतो फक्त मर्यादा, आणि आयुष्यात काही मर्यादा असायलाच हव्यात. आता आपण काही रिअल लाईफ एक्झाम्पल बघू. समजा तुम्ही कामावर आहात आणि तुम्हाला कोणीतरी त्यांचं एक्स्ट्रा कामाचं प्रेशर देते, तर त्यांना डायरेक्ट सांगायचं, हे काम माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये येतच नाही तर मी का करू? समजा एखाद्या नात्यात तुम्हाला काही नाही बोलायचंय, तर त्यांना पण सांगायचं, मला ही गोष्ट मान्य नाहीये आणि मी हे सध्या ॲक्सेप्ट करू शकत नाही. समजा तुमचे मित्र मित्र बाहेर चाललेत पार्टीसाठी आणि तुमचं जायचं मन नाही, तुम्हाला तुमचं काहीतरी वेगळंच काम आलंय,
तर त्यांना पण डायरेक्ट सांगायचं, मी आता पार्टीसाठी किंवा बाहेर येऊ शकत नाही, मला माझी काही कामं आहेत. आजपासून ठरवा, सगळ्यांना खुश ठेवायचं नाही, जे आपण कधीच ठेवू शकत नाही. स्वतःसाठी काम करायला सुरुवात करा. तुमचं आयुष्य कोणाच्या सोयीसाठी नाही. तुमचा वेळ, तुमची ऊर्जा, तुमचं मानसिक आरोग्य हे कोणासाठी फुकट नाही आहे. नाही म्हणायला शिका, कारण जो स्वतःसाठी उभा राहत नाही, तो आयुष्यभर लोकांच्या अपेक्षांचा गुलाम राहतो. आणि आजच एक निर्णय घ्या. पुढच्या वेळी मनातून नाही वाटेल ना, तेव्हा तोंडातून सुद्धा नाही हा शब्द बाहेर आलाच पाहिजे. कारण तुमचं आयुष्य लोकांच्या अपेक्षांसाठी नाहीये, तर ते फक्त स्वतःसाठी आहे. आणि म्हणूनच आजपासून नाही म्हणायला शिका. आणि मला कमेंट्समध्ये सांगा, तुम्ही तयार आहात ना आजपासून नाही म्हणायला.